दुपारच्या जेवणासाठी बघ आपण सुकी कोळंबी बनवणार. त्यासाठी मी कोळंब्या घेतल्यात. ते द्यायचे ते निवडल्यात बघा. कसं निवडायचे तुम्हाला सांगते मी. आता बघा याच्यातला दोरा असतो ना, हे डोकं काढून टाकायचं त्याचं, आणि हा दोरा असतो ना तो काढून टाकायचा. त्याचे पाय पण काढून टाकायचे, हे साल्ट पण काढून टाकायचे बरेचे. हे बघा हे दोरा असतो ना असा काळा असतो बघा, हा काढून टाकायचा आणि याचं साल्ट पण काढून टाकायचे. बघा निवडली मी. आता ही चांगली स्वच्छ धुवून घेते. त्यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद टाकते आणि थोडंसं मीठ घालते आणि मिक्स करून घेते. लसूण घेतलं आहे बघा, एक कांडी सोलून, आणि अद्रक घेतले थोडं, ते मी आता ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये टाकते आणि कुटून घेते. त्याच्यावर मी पॅन ठेवलं आहे बघा, त्यात मी तेल घालते. त्यात कढीपत्ता घालते. एक कांदा मी चॉप करून घेतला होता, मोठा कांदा, तो टाकते त्यात आणि कांदा चांगला परतून घेते. आता कांदा चांगला परतला, त्यात आलं लसूणची पेस्ट टाकते मी खलबत्त्यात वाटलेली आणि परतून घेते. 2 टोमॅटो घेतले चॉप करून, ते पण टाकते त्यात आणि परतून घेते. बघा त्या कोळंब्या त्यावर टाकून घेते आणि परतून घेते. कोळंबी चांगली परतून घेतली मी. आता याच्यात मी 3 चमचे लाल तिखट टाकते. हे माझे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, त्यामुळे काय एवढं तिखट वाटत नाही, पण मी 3 चमचे टाकलं बघा. आणि असं मिक्स करून परतून घेते. आणि छोटा चमचा गरम मसाला टाकते, तो पण चांगला परतून घेतले. मी अजून पाणी टाकलं नाही आणि चवीपुरतं मीठ घालते. मी अर्धा ग्लास बघा गरम पाणी करून घेतले मी, ते टाकते आणि मिक्स करून घेते. तर यावर चिरलेले कोथिंबीर घालते. आता मी झाकण ठेवून 12 मिनटं शिजवून घेते. बघा आता 12 मिनटाची 15 मिनटं झालीत. कोळंबी आपली छानपैकी शिजली. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली होती. मी खाली उतरून घेते आणि सर्व करते. असा मी कोळंबी मसाला बनवून घेतला. ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.